अशा सूचना देण्याबाबतचा जी.आर. काढलेला आहे. तर त्या जी.आर.नुसार समाजामध्ये सर्व नागरिक, विद्यार्थी, आदिवासी बांधव, शेतकरी, विविध योजनांचे लाभ घेणारे लाभधारक शेतकरी यांना सगळ्यांना त्यांच्या योजनांचा मोहीम स्वरूपामध्ये लाभ द्यावा यासाठी शासनाने या अभियानाचा टप्पा 1 ची अंमलबजावणी करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. या सूचनानुसार हे अभियान मार्च, एप्रिल आणि मे हे 3 महिने चालणार आहे आणि दर महिन्याच्या 2 शुक्रवारी किंवा 2 शनिवारी ही अभियानाची प्रत्येक तालुक्यातल्या एका मंडळामध्ये अभियान आयोजित करायचं आहे, महाराजस्व अभियान. तर तसं आता फेब्रुवारी महिन्यामध्ये 7 मार्चला आणि 14 मार्चला, एप्रिल महिन्यामध्ये 10 एप्रिलला आणि 17 एप्रिलला आणि मे महिन्यामध्ये 8 मेला आणि 25 मेला असे हे 6 अभियानाचे दिवस ठरवून दिलेले आहेत. समजा एका तालुक्यामध्ये जर 6 मंडळ असतील तर 6 मंडळाला या 6 तारखेला हे महाराजस्व समाधान शिबिर आपलं होईल. ज्या तालुक्यामध्ये 6 पेक्षा जास्त असतील तर त्या ठिकाणी मग तो पुढचा दिवस ठरवायचा आहे आणि तो सगळे ठरवण्याचे अधिकार त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला दिलेले आहे. तर त्या पद्धतीप्रमाणे आपण सगळ्या आपल्या शिबिरांचं आयोजन केलेलं आहे. त्याचा पूर्ण शेड्यूल तयार केलेला आहे. ती शेड्यूलची आपल्याला कॉपी जी त्यात दिलेली आहे तर त्याप्रमाणे तालुकानिहाय, मंडळनिहाय तो आपण शिबिर आयोजित केलेला आहे. आता अभियानाची पूर्वतयारी करण्यासाठी जे काही सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे पत्रकार परिषद घेणे, तहसीलदारांनी, प्रांत अधिकाऱ्यांनी पत्रकार बंधूंशी वार्तालाप करणे आणि अभियानाची संपूर्ण माहिती त्यांना देणे, वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमांच्या माध्यमातून. या शिबिरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर ते शिबिरामध्ये त्यांनी प्रलंबित फेरफार निकाली काढणे. आता बरेचसे फेरफार प्रलंबित असतात, काही कारणामुळे असतात. बऱ्याचशा वेळेस ते फेरफार निकाली आपलं प्रलंबित राहण्याचं कारण म्हणजे 15 दिवसाचा नोटीस पिरियड नाही संपला तर तो प्रलंबित राहतो, परंतु 15 दिवसात नोटीस पिरियड संपला तर तो फेरफार मंजूर केला जातो. काही फेरफार तुकडेबंदीचे आहेत जुने आणि तो 20 गुंठ्यापेक्षा कमी किंवा 15 गुंठ्यापेक्षा कमी आकाराचा तुकडा पडून खरेदी विक्री व्यवहार झालाय म्हणून फेरफार नोंदवला जातो, परंतु तो मान्य केला जात नाही. का तर हा तुकडा आहे म्हणून. आता शासनाने तुकडेबंदीच्या बाबतीत सुद्धा सगळं धोरण शिथिल केलं असल्यामुळे असे सुद्धा प्रलंबित फेरफार जे ते आपल्याला आता ते मंजूर करायचे आणि त्या पद्धतीने आपल्याला 7/12 दुरुस्ती करायच्या. मग या फेरफार मंजूर केलेल्या फेरफाराच्या अनुषंगाने 7/12 अभिलेखामध्ये दुरुस्ती करणे आणि हे अभिलेख दुरुस्त करण्यासाठी आवश्यक तो हेल्प डेस्क त्या ठिकाणी स्थापन करायचा आहे. म्हणजे कोणाचं समजा 7/12 दुरुस्त आहे किंवा त्यात काही चुका झालेल्या आहेत, त्या काही ग्रामॅटिकल मिस्टेक आहे ते त्यासाठी दाखल करायचा, अर्ज त्यांनी दाखल करायचा आणि त्या डेस्कनी तो अर्ज दाखल करून घेऊन त्यात चौकशी करून त्याच्यावरती ती दुरुस्तीची कारवाई करायची. म्हणजे प्रलंबित फेरफार निकाली काढणे आणि 7/12 मधल्या चुका दुरुस्त करणे, या 2 गोष्टी आपण 7/12 संबंधित करणार आहे. दुसरं, लोकसेवा हक्क कायदा जो आपला आहे की ज्याच्यामध्ये आपण साधारणपणे जवळजवळ महसूल विभागाच्या अंतर्गत 95 प्रकारच्या सेवा देतो. तर त्या लोकसेवा हक्क कायद्याच्या सगळ्या म्हणजे जे काही सेवा आहेत त्या सेवांचं आपल्याला इंटिग्रेशन करायचं या कॅम्पमध्ये असेल, डोमेसाईल प्रमाणपत्र असेल, जातीसाठी लागणारा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, जातीचा दाखला, ह्या सगळ्या किंवा वयाचा दाखला, ह्या सगळ्या गोष्टीचे इंटिग्रेशन या कॅम्पमध्ये आपल्याला हे सुद्धा दाखले देण्याचं कामकाज करायचे. म्हणजे लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत ज्या सेवा आहेत त्या सगळ्या सेवाचं या आपल्याला समाधान शिबिरामध्ये इंटिग्रेशन करायचं आहे. दुसरं, अकृषक तरतुदीनुसार सुधारणाबाबत मार्गदर्शन करणे. आता शासनाने इतक्यात निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यातील कलम 42 ब, क, ड बरोबर आहे ना, हे सगळे आता काढून टाकलेले. आता ब, क, ड काय होते की ब म्हणजे असं होतं की ज्या ठिकाणी नगरपालिका क्षेत्र किंवा महापालिका क्षेत्र किंवा ज्या ठिकाणी आपला DP प्लॅन झालेला आहे त्या DP प्लॅनमध्ये ज्या वापरासाठी क्षेत्र आरक्षित केले तर त्या वापरासाठी येणे परवानगीची गरज नव्हती, बांधकाम करू शकत होते, परंतु त्यांना एक सनद घ्यावी लागायची 42 ब खाली. आता ती सनद सुद्धा घ्यायची गरज नाही. दुसरी गोष्ट, क मध्ये जो ड्राफ्ट प्लॅन असतो म्हणजे जो अप्रूव्ह नाही परंतु ड्राफ्ट प्लॅन आहे, त्या ड्राफ्ट प्लॅनमध्ये सुद्धा तसंच होतं, बांधकाम करता होतं परंतु त्याला येण्याची गरज नाही परंतु त्याला सनद लागायची आणि
जे ड आहे तर ड मध्ये गावापासून 200 मीटरच्या गावाच्या हद्दीपासून 200 मीटरच्या आतमध्ये जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये पण बांधकाम करता येत होतं. येण्याची परवानगीची गरज नाही, परंतु त्याला सनद लागायची. त्या सनदेसाठी परत मग लोकांना येण्याची परवानगी काय किंवा सनद काय, तहसील ऑफिसला, प्रांत ऑफिसला, कलेक्टर ऑफिसला यावं लागायचं, खेटे मारावं लागायचे. त्यामुळे हे 42 म्हटलं ब क ड आणि अ पण काढून टाकलं का, 42 संपूर्ण स्क्रॅप केलेलं आहे. त्याच्यामुळे आता 42 खाली लागणारी कुठलीही परवानगी आता कोणालाही घ्यायची आवश्यकता नाही, म्हणजे अकृषी परवानगी घ्यायची गरज नाही. फक्त त्या विकास प्राधिकरणाची बांधकाम परवानगी त्यांना घ्यावी लागेल. महापालिका क्षेत्रात महापालिकेची असेल, सिडको क्षेत्रात सिडकोची असेल, त्याच्यानंतर MIDC क्षेत्रात MIDCची असेल, MSRDC मध्ये MSRDCची असेल, आणि ग्रामीण भाग ज्या ठिकाणी जिथे जिथे जिल्हाधिकारी आहेत, नियोजन प्राधिकरण त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याची बांधकाम परवानगी फक्त घ्यावी लागेल. आता अकृषी परवानगी कुठेही घेण्याची तरतूद कायद्यात राहिलेली नाही. तर ह्या गोष्टीला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रसिद्धी द्यायची आहे. आणि लोकांचं आता काही कन्फ्युजन राहणार की आता लोकांना बांधकाम परवानगी घ्यायची गरजच नाही. आणि दरवर्षी जो भरायचा एनी टॅक्स होता तो सुद्धा आता एनी टॅक्स त्यांना भरायची आता आवश्यकता राहिलेली नाही. तो आता एक रकमी एनी टॅक्स भरायचा आहे. आणि तो एनी टॅक्स सुद्धा किती रेटने भरायचा आहे तर त्याप्रमाणे त्याचे त्यांनी दर घालून दिलेले आहेत. 1000 चौरस मीटर पर्यंतचा प्लॉट असेल तर त्याला रेल्वे दराच्या फक्त 0.1% भरायचा आहे. 1000 ते 4000 चौरस मीटरचा म्हणजे 1 एकर पर्यंतचा प्लॉट आहे त्याला 0.25% भरायचा आहे. आणि 1 एकरपेक्षा मोठा असेल तर त्याला 0.5% भरायचा आहे. त्याच्याच्या कशाच्या रेल्वे दराच्या तेवढी रक्कम त्यांनी एक रक्कम भरून टाकायची. पुन्हा त्याला एनी टॅक्स भरायची गरज नाही, त्याला एनी परवानगी घ्यायची गरजच नाही, आणि सनद सुद्धा घ्यायची गरज नाही. म्हणजे वन टाइम एक रकमी एनी टॅक्स कन्व्हर्जन टॅक्स भरून घेणे, पुन्हा एनी परवानगीची गरज नाही, कुठल्याही सनद घेण्याची गरज नाही. या बाबीला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रसिद्धी द्यायची आहे. म्हणजे की एक वेळेचे अधिमूल्य भरण्याची नवीन व्यवस्था, म्हणजे सनद पूर्वी येण्याची गरज नाही, सनदेची गरज नाही, आणि एकाच वेळेस अधिमूल्य भरण्याची एक रकमी अधिमूल्य भरण्याची व्यवस्था ही आहे. पुढचा आहे डिजिटल 7/12, त्याला कायदेशीर वैधता प्राप्त करून देणे आणि जनजागृती करणे. आता काय होतं की कॉम्प्युटरवरती आपल्याला 7/12 दिसते आणि आपण त्यांची प्रिंट आउट करतो, परंतु त्याला ऑथेंटिकेट त्याला कुठं कोर्टात पुन्हा न्यायालयीन कामकाजात आपल्याला वापरता येत नाही. आता असं होणार आहे की आपण तशी तलाठ्याच्या सहीची 7/12 मागत होतो. आता याच्यानंतर डिजिटल 7/12 जी तलाठ्याने इलेक्ट्रॉनिकली किंवा डिजिटली साईन केली असेल ती 7/12 कोर्टामध्ये किंवा कुठल्याही न्यायिक कामामध्ये किंवा कुठल्याही शासकीय कामकाजामध्ये चालेल, वापरता येईल अशा पद्धतीचा आता आपण व्यवस्था केलेली आहे, त्याला वैधता प्राप्त झालेली आहे. त्याच्यामुळे तलाठ्याच्या सहीची 7/12 असावी असा कोणीही कुठे आग्रह धरू नये. तिथे डिजिटल सिग्नेचर जर तलाठ्याची असेल तर ती 7/12 व्हॅलिड आहे, कुठेही पण ती 7/12 चालते, त्याला काही अडचण नाही. आता दुसरं, आपण भरपूर भूसंपादन करतो, आपण MIDCला करतो, नॅशनल हायवेला करतो, अजून कुठल्या मोठमोठ्या प्रोजेक्टला आपण भूसंपादन करतो, सिडकोला करतो. आणि भूसंपादन केल्यामुळं काय होतं, आता भूसंपादन केलं आणि ती जमीन एरवी ती जमीन शेती म्हणून आपण वापरतो, त्या जमिनीला जे जमीन महसूल लागतो तो शेतीचे म्हणून लागतो. परंतु भूसंपादन झाल्यानंतर काय होतं की ती शेती क्षेत्रातून जमीन काय होती, कमी होते आणि ती जमीन इतर वापरात जाते. मग MIDCला केली तर ती इंडस्ट्रियल वापरात जाते, सिडकोला केली तर ती शहरीकरणासाठी जाते, रस्त्याला केली तर ती रस्त्यासाठी जाते. म्हणजे शेती क्षेत्राची जमीन कमी होते, बरोबर आहे ना. शेती क्षेत्राची जमीन कमी होते आणि त्या कमी झालेल्या जमिनीचा सारा चेंज होतो. अगोदर तिला शेतीचा सारा लागायचा आणि MIDCला जर गेली समजा जमीन तर तिला कुठला सारा लागायला पाहिजे, इंडस्ट्री लागायला पाहिजे. परंतु MIDC एरियामध्ये सुद्धा सारा माफी आहे, त्यालाही सारा लागत नाही MIDCमध्ये सुद्धा. तर शेती क्षेत्रातलं क्षेत्र कमी करणे आणि अकृषी क्षेत्रातलं क्षेत्र वाढवणे, त्याला काय, आणि त्या अनुषंगानं बदल होणारा जमीन महसूल आहे त्याच्यात कमी आणि जास्त करणे. अकृषी केला तर रेट जास्त होतो, म्हणजे तो सारा जास्त होतो आणि शेतीचा सारा कमी होतो. त्याचं एक पत्रक असेल तयार केलेलं, ते आमच्या SLR डिपार्टमेंटच्या मार्फत केलं जातं, त्याला म्हणतो कमी जास्त पत्रक. म्हणजे भूसंपादन केलेल्या किंवा येणे केलेल्या दोन्ही जमिनीसाठी कमी जास्त पत्रक करायचं असते, तर त्याच्यात सगळ्या रेकॉर्डला नोंदी घ्यायच्या. ती सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मोहीम हाती घेतली आहे आणि हे सुद्धा आपल्या समाधान शिबिराचा भाग आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये महत्त्वाच्या काही सुधारणा आहेत की जेणेकरून लोकांचं जीवनमान अधिक सुकर व्हावं. शासकीय कामकाजासाठी शासकीय कार्यालयामध्ये खेटे मारायची गरज नाही आणि त्यांची जी बेजारी होती ती बेजारी कमी व्हावी यासाठी सिंगल विंडो सिस्टम आपण राबवतोय. आणि ही सिंगल विंडो सिस्टीममध्ये एकाच ठिकाणी ज्या काही लोकांना लागणाऱ्या गोष्टी आहेत
त्या सगळ्या आपल्याला सुविधा उपलब्ध करून आता ई मोजणी आमच्याकडे आलेली आहे. आता ई चालन आहे आमच्याकडे. आता चालन आहे ना, ते ई चालन देतो, ते अकाउंटला पैसे भरायचे आणि ई चालन त्याच्यानंतर त्याची मोजणी आपण करतो, ग्रोवरच्या साईडने मोजणी करतो. त्याची पण स्पीड खूप चांगली वाढली. आता ॲग्री स्टॅक आहे. आता ॲग्री स्टॅक म्हणजे काय, कसं असतं की याच्या अगोदर आता एका शेतकऱ्याच्या नावाने समजा किती जमिनी आहेत, तर त्या एका शेतकऱ्याच्या नावाने सगळ्या असलेल्या जमिनी त्याचं असं एकत्रीकरण करणे, त्याला एक नंबर देणे. समजा एक शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याला 4 जमिनी, त्या प्रत्येक जमिनीला एक नंबर देऊन टाकायचा आणि त्या शेतकऱ्याचा एक नंबर पडतो. म्हणजे त्या 4 जमिनी त्या शेतकऱ्याच्या आहेत, तर त्याला असं एका ठिकाणी कुठेतरी प्लॅटफॉर्मवरती आपण आणलं पाहिजे. म्हणजे मग ते आपल्याला कळते की या शेतकऱ्याच्या नावाने किती जमिनी आहे, त्याचं एकूण धारण क्षेत्र किती आहे, काय लाभ घेतो काय नाही, ते सगळ्या गोष्टी. ॲग्रीस्टॅक ही ॲग्रीस्टॅक नावाची जी आता संकल्पना आहे, याच्यामध्ये संपूर्ण 7/12चं असं एकत्रीकरण आहे आणि म्हणजे प्रत्येक होल्डरच्या, आणि त्याच्यानुसार मग आपल्याला बाकी पुढचा सगळा जो लाभ आहे तो हा ॲग्रीस्टॅक जो नंबर आहे तर त्या ॲग्रीस्टॅक नंबरच्या आधारे द्यायचा आहे. तो जर नंबर असेल तर त्या शेतकऱ्याचा एक युनिक असा नंबर असणार आहे आणि त्याच्या असलेले लँडचे पॉकेट ते त्याला सगळे अटॅच असणार आहेत. मग त्याला सगळा लाभ त्या दृष्टीने मिळणार आहे. त्याच्यानंतर PM किसान, आपण ते आपल्याला माहिती आहे दरवर्षी आपण त्यांना 6,000 रुपये काय ते 3 हप्ते 6,000 2-2 हजाराचे आपण 3 हप्ते PM किसानचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे देतो आणि आपल्या राज्य सरकारची परत आपण 6,000 रुपये देतो आपले किसान सन्मान निधी. तर ते सुद्धा कामकाज सगळं आपण आता डिजिटाईज करत आहोत, त्याच्या डेटा आपल्याकडे. त्यानंतर तक्रार निवारणाचा मेकॅनिझम, त्याच्यामध्ये आपलं तक्रार निवारणासाठी आपले सरकार पोर्टल आहे, तर लोक आपल्या सरकार पोर्टलमध्ये त्यांच्या तक्रारी नोंदवतात, त्यांचा आपण रिडेसल करतो. तर या पद्धतीनं आपल्याला सगळे हे अभियान असं एकत्रित राबवायचं आहे. तर हे राबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरती अशा सूचना आहेत की ह्या सगळ्या अभियानाला चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी द्यायचा भाग म्हणून आपण आज येथे पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्याच्यानंतर प्रत्येक तालुक्याला आपल्याला एक संपर्क अधिकारी नेमायचा आहे, तर संपर्क अधिकारी तालुक्याचं कामकाज बघेल, त्या अभियानाचे जे शिबिर आहेत त्याला तो उपस्थित राहील. काही ठिकाणी आम्ही पण उपस्थित राहणार आहेत, काही ठिकाणी आपणही जाऊया. त्यानंतर सगळा जो काही त्याची फलनिष्पत्ती होईल त्याचा सगळ्याचा रिपोर्ट आपल्याला गव्हर्नमेंटला पाठवायचा आहे. SDOच्या स्तरावरती SDO जिल्हाधिकाऱ्यासारखंच कामकाज करणार आहे. तहसीलदारच्या स्तरावरती मात्र त्यांना जास्तीचं काम आहे. प्रत्येकाच्या मंडळाच्या स्तरावरती त्यांना बैठका घ्याव्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या. त्याच्यानंतर त्यांचे प्रलंबित कुठले विषय का त्यांचे त्यांना याद्या कराव्या लागतील. सर्व इतर विभाग आहेत त्या इतर विभागाला समन्वयाने शिबिरामध्ये सामावून घ्यावे लागणार आहे त्यांना सुद्धा. महिला बचत गट, NGO ज्यांच्याशी समन्वय साधावा लागेल त्यांना. त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने या सगळ्या कार्यक्रमाचा प्रचार करणे, त्याला प्रसिद्धी देणे, हे काम त्यांना करायचं आहे. यानुसार नागरिकांच्या आणखी काही सूचना जर भेटल्या याबद्दल त्याचे आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. आणि अभियानाची फलनिष्पत्ती असेल, अभियानाची प्रसिद्धी असेल, अभियानाचं कामकाज असेल, त्याविषयीची जी काही प्रसिद्धी असेल त्या सगळ्याचं कंपायलेशन जे आहे ते आपल्याला करायचं आहे. तर याप्रमाणे आपल्याला म्हणजे याचं कामकाज करायचं आहे. पण प्रत्येक मंडळामध्ये किमान एक अभियानाचा म्हणजे आपलं जे शिबिर संपन्न होणार आहे आणि त्या भागातल्या सगळ्या लोकांच्या सगळ्या आपण जे काही गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्यांचा लाभ द्यायचा आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करणार आहे. या सगळ्या योजनेचं संनियंत्रण करण्यासाठी अभियानाचं राज्यस्तरावरची माननीय महसूल मंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केली. त्यामध्ये मग बरेच विधानसभा विधान परिषदेचे सदस्य त्याचे मेंबर आहेत आणि अपर मुख्य सचिव त्याचे सदस्य सचिव आहेत. तसंच जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी स्थापन केलेली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी त्या कमिटीचे सदस्य सचिव आहेत. अशा पद्धतीने एकंदरीत या अतिशय विस्तृत आणि कामकाज करण्यासाठी अतिशय सुलभ असा GR शासनाने काढलेला आहे. त्याची आता या महिन्यापासून आपली सुरुवात होत आहे. मला वाटते 7 तारखेला आपल्या अभियानाची सुरुवात होत आहे. तर 7 तारखेला ज्या ज्या ठिकाणी आपले शिबिर आहे तर त्या ठिकाणची माहिती त्या ठिकाणी आपण दिलेली आहे. आपल्याला ज्या ज्या ठिकाणी जमेल, समजा अलिबागला असेल तर आपण अलिबागच्या जवळच्या कुठला असेल म्हणजे त्या ठिकाणी आपण जाऊया. मला जसं जमलं किंवा मी जर जाणार असेल तर मी DIOला सांगेल माहिती अधिकाऱ्याला, त्या ठिकाणी आपल्याला जाता येईल, त्याला व्हिजिट पण आपल्याला करता येईल. अलिबाग म्हणजे तरी करू आपण म्हणजे जवळच्या जवळ, किंवा सरळच आहे का त्याला अटेंड करूया. अशा पद्धतीने एकंदरीत हे अभियान आहे, याला आपल्या वतीने चांगल्या पद्धतीने प्रचार प्रसिद्धी द्यावी आणि आपले काही फीडबॅक असतील किंवा आपल्याला काही वाटल्याच्या सुधारणा करायची तर ते पण आपण करावं, आपल्याला सांगावं, त्याचे आम्ही स्वागत करूया. किंवा लोकांचे जे काही फीडबॅक असतील, पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील, ते पण आमच्यापर्यंत पोहोचवायची आपल्याला विनंती आहे सगळ्यांना, जेणेकरून आपल्याला हे अभियान अधिकाधिक चांगल्या पद्धतीने करता येईल. तर तहसीलदार आणि प्रांत अधिकारी त्यांच्या स्तरावरती त्याची प्रचार प्रसिद्धी करतायत
आज आपण जिल्हा स्तरावरती ही प्रचार परिषदेसाठी पत्रकार परिषद आयोजित केली. आपण आला त्याबद्दल आपले आभार. आपल्याला कोणाला काही